हॅलो फ्रेंड्स, आज आपण उपवासाची अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत अशी साबुदाणा बटाटा चकली रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी रात्री साबुदाणा भिजत घालायचा आहे. 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे. तो एकदा स्वच्छ धुवून घेऊया. साबुदाणा धुवून झाला की त्यामध्ये 1 इंच वरती पाणी राहील इतकं पाणी ॲड करून तो भिजत ठेवूया. दुसऱ्या दिवशी सकाळी येथे पाहू शकता मऊ असा साबुदाणा आपला भिजलेला आहे. 1 किलो साबुदाण्यासाठी समप्रमाणात 1 किलो बटाटा येथे मी अगदी मऊ असा उकडवून घेतलेला आहे. पातेल्यातील साबुदाणा एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया. साबुदाणा मोकळा करून घेऊया. त्याचबरोबर उकडवून घेतलेला बटाटा मॅश करून तो देखील ॲड करून घेऊया. बटाटा अगदी व्यवस्थित मॅश केलेला असावा. चवीनुसार मीठ ॲड करूया. बारीक ग्राइंड केलेली 3 चमचे हिरवी मिरची घालूया. तिखटाचं प्रमाण इथे तुम्ही आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. चकली बनवण्यासाठीचे 4ही इंग्रेडियंट्स आपले येथे घेऊन झालेले आहेत. हे सर्व व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. आणि येथे पाहू शकता अशा प्रकारे गोळा तयार करून घेतलेला आहे. येथे आपलं चकलीसाठीचं पीठ रेडी आहे. हे पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवण्याची आवश्यकता नाही. टेरेसवर उन्हामध्ये एक चादर आणि त्यावर स्वच्छ असं प्लास्टिक अंथरून घेतलेलं आहे. चकली बनवायचा साचा किंवा सोऱ्या पीनट ऑइलने ग्रीस करून घेऊया. पिठाचा एक गोळा घेऊन त्याला सिलेंड्रिकल शेप देऊन साच्यामध्ये फिल करून घेऊया. साच्याचं झाकण घट्ट बसवून घेऊया आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चकल्या पाडून घेऊया. 2 ते 2.5 वेढ्यांची येथे मी चकली बनवत आहे. येथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चकली बनवून घेऊ शकता. सर्व चकल्या येथे पाडून झालेल्या आहेत आणि येथे पाहू शकता आपली चकली अगदी कडकडीत अशी सुकलेली आहे. चकली तळून पाहूया. तेल मध्यम स्वरूपात गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून चकली आलटून पलटून तळून घेऊया. अगदी साध्या सोप्या पद्धतीने उपवासाची चकली येथे तयार आहे. तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा. आणि येथे पाहू शकता आपली चकली तळून झालेली आहे. पुढची बॅच देखील तळून घेऊया. चकली अगदी फुललेली आहे. त्याचबरोबर रंग देखील पाहू शकता क्रिस्पी देखील झालेली आहे.